श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्रद्धा स्वामी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून घ्यावे की तुमच्या घरात देवाचा वास आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात. हीच आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहोत. तर तुम्ही यातून काहीतरी बोध नक्की घ्याल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच. तुमच्या जीवनात नक्कीच दैवी अनुभव येत असतील जर आपण सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदान करतात, जेणेकरून त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नये. आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो. परंतु तुम्हाला याची माहिती आहे का की देव याबद्दल आपल्याला एक इशारा देखील देत असतो. मित्रांनो, याबद्दलची सर्व माहिती एका धार्मिक पुस्तकातून घेतली आहे. मित्रांनो, तुम्ही पूजा करताना जर देव तुमच्या घरात वास करतो, मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष, जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवते. अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करत असतो, पण तुमच्या काही चुकामुळे, तुमच्या काही कर्मामुळे तो परत येतो. असे अनेक वेळा होत असते. त्यामुळे देव आपल्यावर नाराज देखील होत असतो, पण त्यांना स्वतःला याची जाणीव नसते आणि ते स्वतः त्याचा अपमान करून त्यांना परत पाठवतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये या लक्षणांची सविस्तरपणे माहिती सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजून जाल की देव तुमच्या घरी आला आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1. तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते. असे दिसते की मंदिरात पूजा करत आहात. अशी स्वप्ने देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात. 2. जेव्हा तुम्ही अंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो. हा एक सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाच जाणवत नाही, फक्त तुम्हालाच तो जाणवतो. हा कोणताही परफ्यूम नाही किंवा कोणत्याही अगरबत्तीचा किंवा कशाही अत्तराचा सुगंध नाही. तुम्हाला फक्त हा सुवास येतो. हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येत असतो. मित्रांनो, हा वास देवी देवतांचा आहे, ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवाचा वास आहे. 3. जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा, मांजर, गाय किंवा अन्य कोणी दिसेल आणि आठवड्यातून वारंवार असे घडत असेल तर ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील, तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे. कारण गाय हे सुद्धा आईचेच रूप आहे. कुत्रा हे भैरवबाबांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे आपण त्यांना कधीच हाकलून देऊ नये. त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे. 4. जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर, मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसले, तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत. अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता, पण ते घेताना तुमच्या मनात त्याच्याबद्दल काही शंका निर्माण होतात. सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते. असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे. जर कोणी कमी काम करूनही यश मिळवले, हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे. देव ज्याच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटापासून रक्षण करतो. तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो. त्यांच्या आयुष्यात किती दुःख आले तरी ते नेहमी आनंदात राहतात. ते कोणालाही कोणत्याही समस्येला घाबरत नाही. कोणत्याही समस्येवर, अडचणीवर सहज मात करतात. 5. कुबट पाहणे शुभ
हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा दिलेला आहे. घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानण्यात आले आहे. त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे. खाण्यापाण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ लागतात. जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरात लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात. असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते. विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते. याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहू लागतात. 7. धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते. ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू ही देवी प्रतीक मानलं जातं आणि देवीला तो अतिशय प्रिय आहे. असे म्हणतात की सकाळी कोणीतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते शुभ लक्षण आहे. 8. तुम्ही इतके भावुक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे म्हणणे ऐकले आहे. 9. जी व्यक्ती रात्री 3:20 अचानक उठते यामुळे याला क्षुल्लक बाब समजू नका. हे चिन्ह खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की रात्री 3 वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात. त्याला खूप काही तुमच्याशी सांगायचे असते. अशा परिस्थितीत अशी लक्षणे आहेत की तुम्ही वारंवार 3 वाजल्यानंतर जागे व्हाल. 10. त्याचबरोबर रात्री 3 वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले वरदान कधीच रिकामे होत नाही. देव तुमच्या प्रार्थना हे नक्कीच ऐकतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा. चॅनलवर नवीन असले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील नक्की करा. धन्यवाद.